हाय गाईज, गुड मॉर्निंग. तुमच्या सपोर्टमुळे मी काल लाईव्ह घेऊ शकले, पण काही व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे मी पुन्हा डाएट प्लॅन शेअर करणार आहे. हा समर डाएट प्लॅन असणार आहे गाईज. तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण कसं आपलं जेवणाचं मॅनेजमेंट करायचं यावरती मी तुम्हाला सांगणार आहे. तर गाईज, तुम्ही सकाळी उठल्या तुमचं उठण्याचा टायमिंग हा 6 वाजल्यापासून किंवा 5 वाजल्यापासून जो असेल तिथपासून हे सुरुवात करायचं आहे. गाईज, सकाळी उठल्या ब्रश न करता 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे कंपल्सरी 21 डेज. नंतर ना तुम्ही ब्रश करून घ्यायचा आहे आणि 2 फॅट कटर ड्रिंक मी ते तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही 21 दिवस कंटिन्यू ते मॉर्निंगला घ्यायचं आहे. आणि दुपारनंतरनं जेव्हा तुम्हाला भूक लागते, चहा पिण्याची तलफ होते 4 ते 5 या टायमिंगमध्ये, तेव्हाही ते तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता. पहिलं ड्रिंक आहे गाईज, 1 कप तुम्ही पाणी घ्यायचं आहे, ते बॉईल करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जी चहा पावडरला चम्मच वापरतो त्या चहा पावडरचा अर्धा चम्मच सौंफ घ्यायचा आहे, अर्धा चम्मच अजवाईन घ्यायचा आहे, अर्धा चम्मच जिरं घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच हे धनं घ्यायचं आहे. ते पाण्यामध्ये खूप मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे. उकळून झाल्यावर ते गाळून घ्यायचं आहे आणि ते आपण चहा ज्या पद्धतीने ड्रिंक करतो त्या पद्धतीने सिप करत ते प्यायचं आहे. गाईज, हे ड्रिंक पिल्यानंतरनं तुम्हाला 15 मिनिटांनी कंपल्सरी अर्धा तास एक्सरसाइज करायचा आहे. 21 दिवसाच्या ह्या वजन कमी करण्याच्या चॅलेंजमध्ये मी डेली एक्सरसाइज घेणार आहे अर्धा तासाच्या. गाईज, तुम्ही हे ड्रिंक घेऊन जेव्हा हे एक्सरसाइज कराल, तुमचं वजनच नाही तर तुमचे फॅटसुद्धा बर्न व्हायला सुरुवात होणार आहे. अतिरिक्त कॅलरीजमुळे आपल्या पोटाचा घेर वाढलेला असतो, शोल्डरचा, हाताचा, पायाचा जो घेर वाढलेला असतो तो निश्चितच कमी होतो. डाएट बरोबर तुम्ही जर एक्सरसाइज ठेवलं तर त्याचा बेनिफिट हा लॉंग टाइम पर्यंत राहतो. तर पुढचा जो आहे ड्रिंक ते अद्रक 1 इंच आहे, ते अद्रक घ्यायचं आहे. ते गरम पाण्यामध्ये 1 कप गरम पाण्यामध्ये ते खिसायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा तुकडा दालचिनी टाकायचे, ते उकळून घ्यायचं आहे. उकळून घेतल्यानंतर ना ते तुम्ही गाळून चहा ज्या पद्धतीने आपण पितो त्या पद्धतीने ते सिप करत प्यायचं आहे. हे झालं फॅट कटर ड्रिंक. हे 2 सांगितले, त्यातलं तुम्ही 1 घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि हे डेली घ्या 21 डेजपर्यंत. नंतर ना ड्रिंक घेऊन झाल्यानंतर ना एक्सरसाइज 15 मिनिटांनी करायची आहे. जी मी एक्सरसाइज तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही केली ती इफेक्टिव्ह आहे, कारण मी डाएट प्लस एक्सरसाइज करून माझं 75 वजन मी 57 पर्यंत केलेलं आहे आणि आजपर्यंत ते मेंटेन आहे. त्याला 4 वर्ष झालेले आहे गाईज. माझं वजन वाढलंही नाहीये आणि फॅटही वाढलेले नाहीये. या पद्धतीने तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. 30 मिनिटं एक्सरसाइज करायची. 30 मिनिटं एक्सरसाइज नंतरनं गाईज रिलॅक्स व्हायचं आहे. एक्सरसाइज नंतरनं बॉडी वॉर्म होत असते, ब्रिदिंग हाय असतं, त्यावेळेस तुम्ही नॉर्मल पोझिशनमध्ये बसायचं. ब्रिदिंग शांत होईपर्यंत, नॉर्मल टेम्परेचरपर्यंत येईपर्यंत पाणी प्यायचं नाहीये. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज झाल्यानंतरनं नॉर्मल टेम्परेचरवर तुमची बॉडी येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 ग्लास, अर्धा ग्लास तुम्ही नॉर्मल वॉटर प्यायचं आहे. फ्रीजचं नाही, माठाचंही नाही, जे स्टोरेज आहे ते नॉर्मल वॉटर प्यायचं आहे. पाणी पिऊन झाल्यानंतरनं 15 मिनिटाने तुम्ही सकाळचा नाश्ता हा तुमचा 9च्या अगोदर झाला पाहिजे. सकाळचा नाश्ता करून घ्यायचा आहे. आता हा सकाळचा नाश्ता कसा असावा? सकाळच्या नाश्त्यामध्ये हे प्रोटीन असायला हवं, कॅलरीज नाही. हाय कॅलरीज सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्यायचे नाही. हाय कॅलरीज जर तुम्ही नाश्ता घेणार असाल तर बॉडी सुस्तावते आणि कॅलरीज बर्न होतात. तर पोहे, उपमा, आपण शिरा खातो किंवा इडली सांबर आपण खातो तर ते हाय कॅलरीजचे आहेत. तर आपल्याला प्रोटीनयुक्त सकाळचा नाश्ता घ्यायचा आहे. तर मी 3 ऑप्शन सांगणार आहे, त्यातले तुम्ही जर एखादा त्यातला निवडून तुम्ही नाश्ता सकाळचा घेतला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. एक आहे हिरवं मूग आणि काळे चणे. हे भिजवायचे आणि त्याला मोड आणायचे आणि त्याचं स्प्राउट जे आहेत हे याचं सलाड बनवायचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. हे प्रोटीनयुक्त आहे. तर हे सलाड कसं बनवायचं? दोन्ही 1 बाउल, छोटा बाउल, आपली जी घरामध्ये वाटी असते छोटी, ते मूग आणि चणे हे मिक्स करायचे. त्याच्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो टाकायचा, वरतून चाट मसाला टाकायचा आणि ते खायचं. तुम्हाला लिंबू आवडत असेल लिंबू पिळून ते खाऊ शकता. जर तुम्हाला ते कच्चं नाही खायचं तर हाफ बॉईल थोडंसं वाफ देऊन सुद्धा ते तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता. दुसरा ऑप्शन आहे 1 कप ओट्स आहेत. ओट्स आणि हिरवे मूग
मोड आलेले, हे दोन्ही मिक्स करायचे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे, ते ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याचं बॅटर बनवायचं आहे, जसं डोस्याला आपण बॅटर बनवतो. तर ते डोसा त्याचा बनवायचा आहे हिरवं मूग आणि ओट्सचा. 2च डोसे घ्यायचे आहेत, तिसरा नाही. 2 डोसे बनवायचे आहेत. त्याच्यात डोसा बनवताना तुम्ही त्याच्यावर कांदा टाकू शकता, कॅप्सिकम टाकू शकता, टोमॅटो टाकू शकता, तुम्हाला जी आवडेल ती भाजी त्याच्यावर तुम्ही टाकून ते खाऊ शकता विथ चटणी बरोबर. तिसरं ऑप्शन आहे 1 ग्लास दूध आणि 2 अंडी. ओके गाईज, हे 3 ऑप्शन आहेत सकाळच्या नाश्त्याचे. हे तिन्हीही प्रोटीनयुक्तच आहेत. ह्या तिन्हीपैकी तुम्ही एक घेऊ शकता. त्याच्यानंतरनं हा सकाळचा नाश्ता झाल्यावरती 15 मिनिटांनी तुम्ही पाणी प्यायचं आहे. पाणी हे नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत तुमचं भरपूर पिण्यात यायला हवं, 2 ते 3 ग्लास. नंतरनं 11 ते 12 वाजता काहींना भूक लागते. 11 ते 12 या टायमिंगमध्ये तुम्ही सिजनेबल फ्रूट खाऊ शकता. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता, कलिंगड खाऊ शकता, खरबूज खाऊ शकता, पेरू खाऊ शकता, जे आवडेल ते फळ खाऊ शकता. आता हा आंब्याचा सीझन आहे. होतं कसं, आपण आंबे जर जास्त खाल्ले ह्या डाएट प्लॅनमध्ये तर आपली कॅलरीज वाढत जाते. आपल्याला कॅलरी वाढवायची नाहीये, तर ती कमी ठेवायची आहे. म्हणून आंबा जर तुम्ही खाणार असाल तर तुम्ही तो अर्धाच खाल्ला पाहिजे. तुम्ही दुसरे सीजनल फळ आहे ते 1 बाउल खायचे आहे. ओके, हे झालं 11 ते 12 या टायमिंगमधला. नंतर ना दुपारी जेवणाचा टाईम 1 ते 2:30 पर्यंत जो जेवणाचा तुमचा टाईम असेल तो. त्या जेवणाच्या टाईममध्ये तुम्ही 1 काकडी, 1 गाजर आणि अर्ध बीट हे तुम्ही सलाड म्हणून खायचं आहे. हे सलाड जेवणाच्या अगोदर खायचे, त्याच्यामुळे पोट भरलेलं राहतं. 15 मिनिटानंतर ना तुम्ही तुमचं दुपारचं जेवण घ्यायचं आहे. सलाड खाल्ल्यानंतर ना त्या जेवणामध्ये तुम्ही 2 फुलके किंवा ऑइल न लावता केलेली 1 चपाती, ओन्ली 1 किंवा भाकर, ह्या तिन्हीपैकी 1 दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचं आहे. चपातीला बिलकुल तेल लावायचं नाहीये. चपाती यासाठी मी सांगत आहे, हा ऑप्शन आहे. जर फुलके नसेल तर तुम्ही भाकर खाऊ शकता, भाकर नसेल तर फुलके खाऊ शकता, हे दोन्ही नसेल तर 1 चपाती, ओन्ली 1 विदाउट ऑइल. नंतर ना त्याच्यामध्ये तुम्ही 1 वाटी दही घेऊ शकता, दही नसेल तर 1 ग्लास ताक. त्याच्यानंतर ना सब्जीमध्ये तुम्ही पातळ भाजी घेऊ शकता, राजम्याची भाजी, पनीरची भाजी किंवा तुम्ही चिकन करी, फिश करी घेऊ शकता, झिंगे खाऊ शकता. जी घरामध्ये तुमची भाजी बनलेली असेल ती तुम्ही खायची आहे. आणि राईस फक्त 1 छोटा बाउल. जर तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकता, नसेल तर तुम्ही स्किप करा. हे झालं दुपारचं जेवण. दुपारचं जेवण हे एवढंच करायचं आहे, याच्या व्यतिरिक्त जास्त करायचं नाही. या डाएट प्लॅनमध्ये गोड बिलकुल खायचं नाहीये, बिलकुल गोडाचा चहा नाही, दुधाचा चहा नाही, हे स्किप करायचं आहे. गोड खाल्ल्यामुळे कॅलरीज हाय लेवलपर्यंत जातात. पुढे गाईज 4 ते 5 या वेळामध्ये प्रत्येकाला ही भूक लागत असते. या टायमिंगमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट खाऊ शकता किंवा मी जे फॅट कटर ड्रिंक सांगितलेलं आहे ते घेऊ शकता. काहींना सकाळचं मॉर्निंगला एक्सरसाइज करणं होत नाही, त्यांनी 4च्या पुढे किंवा 5 वाजता जरी एक्सरसाइज केली हे फॅट कटर ड्रिंक घेऊन तरी त्यांना ते फायद्याचं ठरेल. या वेळेमध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स खायचे नसेल, ड्रिंक पण घ्यायचं नसेल तर तुम्ही 1 ग्लास ज्यूस घेऊ शकता. त्या ज्यूसमध्ये साखर ॲड करायची नाही. गाईज हे झालं 4 ते 5 वाजता. रात्रीचा जो आपल्या जेवणाचा टायमिंग आहे तो जेवणाचा टायमिंगमध्ये तुम्ही हलका आहार घ्यायचा आहे, पूर्ण हलका. त्याच्यामध्ये तुम्ही 1 वाटी डाळ खिचडी घेऊ शकता किंवा तुम्ही 1 भाकर खाऊ शकता किंवा तुम्ही पनीरचं सलाड बनवू शकता. पनीर उत्तम आहे. तुम्ही 40 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे, ब्रोकरली आणि 1 गाजर घ्यायचं आहे. ब्रोकरली पण अर्धी वाटी घ्यायची आहे, गाजरही अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि पनीर. ब्रोकरली आणि गाजर हे हाफ बॉईल करून घ्यायचं किंवा वाफवायचं आहे. त्याच्यानंतर 1 पॅन गरम करायचा, अर्धा चमचा तूप टाकायचं, त्याच्यामध्ये ब्रोकरली आणि आपलं कांदा आणि गाजर फ्राय करून घ्यायचं आहे. ते फ्राय झाल्यानंतर पनीर ॲड करायचे. त्याच्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला टाकू शकता, चाट मसाला असेल किंवा गरम मसाला असेल किंवा तुम्ही मॅगी मसाला टाकू शकता. हे नंतरनं तुम्ही 1 बाउलमध्ये ते घेऊन ते खायचं आहे. हे 21 दिवस तुम्ही कंपल्सरी पाळायचं आहे. आणि नंतरनं हे झाल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही पाणी प्यायचं आहे. दिवसभरामध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी झोपेपर्यंत तुमच्या शरीरामध्ये पाणी हे 3 लिटरपर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही दिवसभरात नारळ पाणी पिऊ शकता,
तुम्ही ज्यूस पण घेऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस आहे, बॉडी हायड्रेट ठेवा. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, एक्सरसाइज झाल्यानंतर बॉडी डिहायड्रेट होत असते, तिला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही पाणी पिऊ शकता. आणि गाईज, ह्या उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या. खूप थंड पाणी, फ्रीजचं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही माठाचं पाणी प्या. मी ते रेफर करेन कारण ते बेस्ट आहे. जेवण झाल्यानंतर लगेच पाणी न पिता थोडं हळूहळू पाणी प्यायचं आहे. उन्हाळ्यातनं बाहेरनं तुम्ही जेव्हा घरी येता त्यावेळेस सुद्धा थोडं रिलॅक्स होऊन मग पाणी प्यायचं आहे. अजून एक प्रश्न आहे गाईज, की आता लग्न सराई आहे, लग्न सराईमध्ये आम्ही हा डाएट प्लॅन कसा कंटिन्यू ठेवायचा. जर तुमच्याकडे लग्न सराई असेल, पुन्हा नातेवाईकांमध्ये आणि तुम्ही जाणार असाल, दुपारचं लग्न असेल तर सकाळी फक्त तुम्ही ज्यूस घ्यायचा आहे. मी सांगते तो अर्धी काकडी, अर्ध गाजर आणि अर्ध बीट याचा तुम्ही ज्यूस बनवायचा आहे आणि तो घ्यायचा आहे विथ चोथा. त्याचा पूर्ण जसं आहे तसं गाळायचं नाही. आणि मग दुपारचं जेवण जर असेल लग्नामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रथम सलाड खायचं आहे आणि कॅलरीज तिथं बॅलन्स करून जेवण करायचं आहे. त्यावेळेस संध्याकाळी जेवण करायचं नाही. जर संध्याकाळचं जेवण असेल तर तुम्ही सकाळी मी सांगितलेला ज्यूस घेऊ शकता आणि दुपारी तुम्ही फ्रूट खाऊ शकता आणि मग संध्याकाळी तुम्ही लग्नामध्ये कॅलरीज बॅलन्स करून जेवण करायचं आहे. सो गाईज, हे होता माझा डाएट प्लॅन जो मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही जर हा प्लॅन रेग्युलर 21 दिवस जर तुम्ही कंटिन्यू केला तर निश्चित तुमचं फॅट बर्न पण होणार आहे आणि वेट लॉस पण होणार आहे. गाईज, माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मी लवकरच घेऊन येईल माझे नवीन व्हिडिओ. 21 दिवसामध्ये मी लाईव्ह पण येणार आहे एक्सरसाइजमध्ये. एक्सरसाइजमध्ये मी कार्डिओ घेणार आहे, झुंबाही घेणार आहे, वॉकिंग, म्युझिक असे सर्व प्रकारचे एक्सरसाइज घेणार आहे. तर एन्जॉय करूया आपण हे 21 डेज चॅलेंज. लवकरच भेटूया. बाय.